आरोग्य यंत्रणेला वाळवी। कट प्रॅक्टिसचा धंदा, रुग्णांचा वांदा। डॉक्टर कडूनच हॉस्पिटलचं काळं सत्य उघड। मैनेजमेंट कहता है इस महीने आईसीयू में इतने बेड भरने चाहिए। सर्वसामान्यांना मृत्यूपासून वाचण्याचं अंतिम ठिकाण। मात्र आता हेच हॉस्पिटल लुटीचे अड्डे बनलेत। ज्यांना देवदूत मानलं जातं तेच रुग्णांचं रक्त शोषणारे गोचिड असल्याचं समोर आलंय। हॉस्पिटलमधील लुटीच्या गोरख धंद्याचं काळं सत्य एका डॉक्टरनंच उघड केलंय। क्या हम डॉक्टर है या किसी इंश्योरेंस एजेंट की तरह कोटा पूरा करने वाले सेल्समैन? रोज मीटिंग होती है, कितने नए पेशेंट लाए, कितने टेस्ट लिखे, कितने रेफर किए सर्जरी के लिए। ना पूछो कौन बचा कौन गया, ना पूछो वाकई किसे इलाज की जरूरत थी। और मैं हर रात अपने आप से यही सवाल करता हूँ, क्या मैं अब भी डॉक्टर हूँ या फिर एक टारगेट फुलफिल करने वाला कर्मचारी? माफ करना, इंसान हूं मैं भी। मरीज को संख्या में गिनते गिनते कभी कभी खुद को भी गिनती में शामिल करने लगता हूँ। डॉक्टरनंच हॉस्पिटलचं काळं सत्य उघड केल्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मात्र यापासून अंतर राखलंय। आपण डॉक्टर आहात की सेल्समॅन असा एक व्हिडिओ एका खासगी डॉक्टरचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो डॉक्टर मुंबईत एका रुग्णालयामध्ये काम करतोय। त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त पेशंट दवाखान्यात वाढावे याच्यासाठी टार्गेट दिलं जातं। अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओची काय शहानिशा आपण करणार आहात का या संदर्भात काही चौकशी झाली? नाही, मी व्हिडिओ बघितलेला नाही, मला माहिती घ्यावी लागेल। जर ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं अधिक उचित होईल। अनेक डॉक्टरांकडून रुग्णांना अनावश्यक चाचण्या करण्यास सांगितलं जातं। रुग्णांना गरज नसताना आयसीयू मध्ये ठेवण्यात येतं। यामध्ये हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि लॅब यामधून रुग्णांची लूट केली जाते। लुटीची एक साखळीच आहे। मात्र डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सरकारनं अनेक कायदे केलेत। खरं तरी कट प्रॅक्टिस बेकायदेशीर आहे। मात्र कट प्रॅक्टिस प्रकरणात डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते ते पाहूया। रुग्णाला डायग्नोस्टिक सेंटर्स लॅबकडे पाठवण्यासाठी कमिशन मिळतं। कमिशनसाठी अनावश्यक चाचण्या आणि उपचार करणं बेकायदेशीर आहे। डॉक्टर दोषी आढळल्यास त्याचा वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे। 1 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 दंडाची ही तरतूद आहे। 200 पैकी 60 डॉक्टरांवर कट प्रॅक्टिस प्रकरणी आतापर्यंत कारवाई झाली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनकडे कट प्रॅक्टिसची तक्रार केल्यानंतर ही बोटावर मोजण्या इतक्या प्रकरणात कारवाई होते। त्यामुळे लुटीची ही साखळी कायमची नेस्तनाबूत होणं गरजेचं आहे। हॉस्पिटलला लुटीचा अड्डा बनवणाऱ्या आणि कट प्रॅक्टिसवर पोट भरणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईसाठी कठोर कायदा बनवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।